Praise the Lord. हालेलुया. We welcome you all, the online viewers, for the Monday discipleship meeting. आज सोमवारची शिष्य सभा आहे आणि जे सर्व तुम्ही आम्हाला ऑनलाईन पाहतात तुम्हा प्रत्येकाचा प्रभू येशूच्या नावात आम्ही स्वागत करत आहोत. Let us prepare our hearts for the word of God. देवाच्या शब्दासाठी आपल्या अंतःकरणाची तयारी करूया. So shall we welcome our dear Pastor Peter and Pastor Jayashree with a mighty applause. तर आता आपण जोरात टाळ्या वाजवून देवाचे अभिषिक्त सेवक पास्टर पीटर आणि पास्टर जयश्री यांचा स्वागत करूया. Praise the Lord. देवाला धन्यवाद. A very warm welcome to you all in the matchless name of Jesus Christ. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये तुम्हा सर्वांचं परत एकदा स्वागत आहे. I pray that God may open your eyes to His truth. मी प्रार्थना करतो की देवाने तुमचे डोळे सत्याकडे उघडावेत. That as you worship Him, की जसं तुम्ही देवाची आराधना करत राहाल, He will draw close to you देवाने तुम्हाला त्याच्या जवळ घ्यावं and reveal all His secrets to you. आणि सर्व रहस्य तुम्हाला प्रगट करावं. That you may be blessed अशासाठी की तुम्हीच आशीर्वादित व्हावं and that you will stay always up. आणि नेहमी तुम्ही वर असावं, Amen. अशी देवाचरणी प्रार्थना करून सुरुवात करूया. But before that, I would like to once again remind you all त्या अगोदर मला परत एकदा तुम्हाला सगळ्यांना आठवण करून द्यायला आवडेल that we are going to celebrate the 22nd church anniversary this Saturday, that is on 25th. या महिन्यामध्ये 25 सप्टेंबरला आपण आपल्या चर्चचा 22वा वाढदिवस साजरा करत आहोत. And it also coincides with our Seed of the Season offering. आणि त्यामध्ये आपण ऋतूतील उत्तम बीज देखील घेत असतो, तुम्हाला माहितीच आहे. And as God will lead you and put a burden in your heart, तर जसं देव तुम्हाला चालवेल, तुमच्या हृदयामध्ये ओझं घालेल, you can donate whatever. त्या पद्धतीनं You feel. तुम्ही तुम्हाला जे योग्य वाटेल, तुमच्या हृदयामध्ये जे प्रभू घालेल त्यानुरूप आपण देऊ शकता. And every day the church office will be opened. बरं, आता द्यायचं कसं? चर्चला तर आपण येऊ शकत नाही, चर्च बंद आहे. तर तेच सांगत आहे की तुम्हाला जर ती ऋतूतील उत्तम बीजाची देणगी पाकिटात घालून प्रार्थनेच्या विनंतीसह चर्चमध्ये येऊन द्यायची असेल तर चर्चचं ऑफिस दर दिवशी सकाळी 9 ते संध्याकाळी 6 पर्यंत उघडं आहे. Yes, you can come in and drop in. तुम्ही इथे And येऊ give your शकता, स्वतः येऊ शकता आणि चर्चच्या ऑफिसमध्ये ते देऊ शकता जर इथे येऊनच तुम्हाला द्यायचं असेल तर. Otherwise then you can swipe the card or नाही तर मग ऑनलाईनच्या सगळ्या पद्धती सुद्धा उपलब्ध आहेत, ते सगळेच मंच तुम्ही त्यासाठी वापरू शकता. and on 25th, 26th and 27th I am going to specially pray. आणि 25 सप्टेंबर आपल्या चर्चचा खराखुरा वाढदिवस आहे. अनायसा 25 सप्टेंबरला यावर्षी शनिवारही येत आहे. तर 25 सप्टेंबरचा शनिवार, रविवार आणि सोमवार हे तिन्ही दिवस ते ऋतूतील उत्तम बीज जे आपण गोळा करू त्याविषयीनं मी प्रार्थना करीन, तुम्हा सर्वांसाठी प्रार्थना करीन, And God will surely bless you. तुमच्या प्रार्थनेच्या विनंतीसाठी प्रार्थना करीन आणि जरूर देव तुम्हाला आशीर्वादित करेल. Okay, staying strong in difficult times. तर आता विषयाकडे वळूया. अडचणीनं भरलेल्या काळात खंबीर राहणे. We'll open our Bibles to 2 Timothy chapter 3 verse 1. त्यासाठी 2 तिमोथी 3 अध्याय आणि त्यातलं पहिलं वचन आपण काढणार आहोत. This know also that in the last days perilous times shall come. 2 तिमोथी 3 अध्याय पहिलं वचन जे अतिशय लहान वचन आहे आणि त्यात लिहिलंय, आणि हे जाणा की शेवटच्या दिवसांमध्ये संकटाचे समय येणार आहेत. And this is the day that Paul was talking about. आणि या दिवसांविषयीनच पॉल बोलत होता. And we are living in such a time. आणि अशा काळात आपण जगतच आहोत सध्याला, असं म्हणायलाही हरकत नाही. We are living in crazy times. आपण ज्या काळात सध्या राहतोय, काय वेड्यासारखा काळ आलाय ना. And the Bible prophecy describes conditions before the end of all things. आणि बायबलमध्ये भविष्यवाणी करून सांगून दिलेलंच आहे आपल्याला की अखेरीला कुठल्या कुठल्या पद्धतीचे दिवस आणि काळ मानव जातीवर येणार आहेत. And the main reason for worsening world conditions आणि आज जगाची जी परिस्थिती अगदी वाईट अवस्थेकडे जात आहे त्याच्या मागचं मूळ कारण म्हणजे that the world is under the grips and control of Satan. की संपूर्ण जग सैतानाच्या पंजात आहे. The world is under the control of Satan and all his demonic hosts. संपूर्ण जग सैतानाच्या आणि सर्व सैतानी शक्त्यांच्या नियंत्रणाखाली आहे. Now some will say it was always there, pastor. आता काही लोक म्हणतील त्यात नवीन काय आहे, पास्टर नेहमीच असं होतं. It was always there in his control. आणि नेहमीच सैतानाच्या नियंत्रणाखाली जग होतं पास्टर. Yes, that is true. ठीक आहे, बरोबर आहे. But as the time of the end of the world comes close, पण जगाच्या समाप्तीचा जसा काळ जवळ येईल ना,
the devil will go all out. तसं सैतान ऑल आउट बाहेर जाणार आहे वेड्यासारखा. What he had never done before, he will start doing म्हणजे now. जे अगोदर कधी त्याने केलं नव्हतं असंही सगळं तो आता करायला लागणार आहे त्या चवताळलेल्या अवस्थेत. So church has to be ready. तर चर्च तयार पाहिजे, Church has to be prepared. चर्चची तयारी पाहिजे, Church has to be strong. ख्रिस्ताच्या वधूची तयारी पाहिजे, चर्च खंबीर पाहिजे, Church has लंगडं नाही. to endure. आणि चर्च मध्ये ती सहनशीलता, ती चिकाटी, ते सगळं यायला हवंय. Church has to draw more close to God. चर्च देवाच्या अजून जास्त जवळ यायला हवंय. हे What सगळं are- व्हायला हवंय. Our forefathers, what they did, we have to do double now. आपल्या वाडवडिलांनी आणि पूर्वजांनी जे केलं त्याहूनही दुप्पट आता आपण करायची वेळ आलेली आहे. You have to stay in the Bible आणि तुम्हाला बायबलमध्ये राहावं लागेल. because the Bible warns of this truth. कारण की बायबल या सत्याविषयी आपल्याला सूचना देतं. You can read it in Revelation chapter 12, verse 12. प्रकटीकरणाचा 12वा अध्याय त्यातलं 12वं वचन तुम्ही याविषयीनं वाचू शकता म्हणजे तुम्हाला कळेल. There it says, प्रकटीकरण 12:12 मध्ये लिहिलेलं आहे, woe to the inhabitants of the earth and of the sea, for the devil is come down unto you, having great wrath, because he knows that he has but a short time. प्रकटीकरण 12वा अध्याय आणि त्यातलं 12वं वचन, यास्तव अहो आकाशांनो आणि त्यातल्या राहणाऱ्यांना उत्साह करा, भूमी आणि समुद्र यांना हाय हाय, कारण सैतान उतरून तुमच्याकडे आलेला आहे आणि आपणाला थोडकाच काळ आहे हे त्याला समजतंय. आणि म्हणून आता त्या सैतानाला मोठा राग आलेला आहे, कारण त्याला कळतंय की आता माझ्या हातात फार वेळ कमी आहे. The lesser time he has, the more anger you are going to see him manifest. तर जेवढं सैतानाच्या हातामध्ये कमी वेळ असणार आहे तेवढं आता तुम्ही सैतानाला फार चिडलेलं आणि रागवलेलं बघणार आहात. Yes. कारण त्याच्या हातात वेळ कमी आहे, तो चिडलाय, तो रागवलाय. You know, he's called the prince and the power of the air. आणि तुम्हाला माहितीच आहे की सैतानाला अंतराळातला राजकुमार म्हटलं गेलेलं आहे. But पण as the end draws nigh, जसं समाप्तीचा काळ जवळ येईल the devil is permitted to come down. तसं सैतानाला खाली यायची परवानगी दिली गेलेली आहे. He has always been working from the heavenlies, आणि एक तर सैतान नेहमी असं स्वर्गीय स्थानातनं काम करत होता. but पण now as the days of tribulation draw near, आता जसं संकटाचा महासंकटाचा काळ जवळ जवळ येताना आपल्याला सगळ्यांना लक्षात येत आहे, he is permitted to come down to degrees. तसं सैतानाला परवानगी दिलेली आहे आता या काळामध्ये काही प्रमाणात खाली येऊन काम करायची. And to degrees he will come down. आणि टप्प्याटप्प्यानं तो येईल. And one day he will sit in the temple of God. टप्प्याटप्प्यानं तो खाली येईल आणि एके दिवशी आपल्याला सैतान स्वतः देवाच्या मंदिरात बसलेला दिसेल. That will be called the Jacob's trouble or the tribulation period. आणि त्याला याकोबाच्या त्रासाचा काळ किंवा महासंकटाचा काळ असं म्हटलं जाईल. But पण his coming down has begun. सैतानाचं ते जे खाली येणं आहे ते सुरू झालेलं आहे. म्हणजे अगोदर केवळ तो स्वर्गीय स्थानातनं काम करत होता, आता देवाने त्याला शेवटच्या काळामध्ये खाली येऊन काम करायची परवानगी दिली आहे. आणि तेही तो टप्प्याटप्प्याने खाली येणार आहे, सरते शेवटी देवाच्या मंदिरात तो सापडणार आहे. याचा प्रारंभ झालाय आणि आता तो थोडा थोडा खाली येऊन काम करायला लागलाय. How do you know, Pastor? तुम्हाला कसं माहिती आहे सगळं पास्टर? You see the rampant increase of evil around. आपल्या अवतीभोवती नजर टाका आणि किती दुष्टाई वाढली आहे जरा बघा. काय नाही नाही त्या गोष्टी आपण सध्या ऐकतो बघतो, त्याला काही सुमारच नाही. What you have never heard before, you are hearing now. अगोदर आपल्या कानांनी कधी असं ऐकलेलं नाही जे आपण सध्याच्या काळात ऐकतोय. Every kind of virus and bacteria was defeated. काय म्हणजे कुठल्याही पद्धतीचा व्हायरस म्हणा, विषाणू म्हणा, अगोदर पराजयी होत होता. But today, पण आज it's difficult. नाही, इतकं अवघड झालंय. In all these thousands of years, nobody wore masks like what we are doing in this या century. गेलेल्या सगळ्या हजारो वर्षांमध्ये कोणीच कधी असा तोंडाला मास्क लावला नव्हता जो या सध्याच्या शतकात आपल्याला सगळ्यांना घालायला लागत आहे. We have heard cancer to be the worst. आपण असं ऐकून होतो की कॅन्सर सगळ्यात वाईट आजार मानला जातो आणि होता म्हणजे. We have heard HIV AIDS was the worst. एकेकाळी आपण असं ऐकून होतो की HIV कुणाला होऊ नये बाबा, HIV आणि एड्स भयंकर वाईट आजार आहे. But today, आज काय अवस्था आहे? coronavirus. हा करोना म्हणजे HIV कॅन्सर विन्सर सगळंच बाजूला राहिलं. आता हा करोना It is affecting the good people also. आणि चांगल्या लोकांवर सुद्धा त्याचा परिणाम व्हायला लागलाय ना हो. The devil is taking hold of the ungodly and using them at will. आणि अभक्तिमान माणसांचा ताबा तर सैतान घेऊन त्यांना वापरतच आहे.
See the lawlessness in the land. बघा ना, स्वैराचार किती वाढलाय सगळीकडे. आपण बघतो माणसं नियम किती तोडतात, कायदा किती तोडतात, ज्याला जे वाटेल ते तो करतो. अलीकडे असं झालंय, कुणाला काही सांगायची मुभा आता राहिलेली नाही. Today people would act out of convenience rather than conviction. अलीकडे माणसं ना स्वतःची सोय बघून वागतात, बाकी स्वतःला कुठे काही टोचतंय, स्पर्श होतोय आणि आपण म्हणून हे नको करायला, that is not ते right. कोणी बघत नाही. अलीकडे माणसं फक्त स्वतःला काय सोयीस्कर आहे ते बघतात आणि करतात. It is a terrible thing when Christians too lose the touch of their conscience. आणि भयानक आहे ही गोष्ट, जेव्हा ख्रिश्चन माणसं सुद्धा स्वतःच्या सद्विवेक भावाला मानत नाहीत, जुमानत नाहीत आणि जे मनाला येईल ते करतात. ही अवस्था भयानक आहे बेटा. You know, when the Roman governor Pilate asked, तुम्हाला माहितीये ना, जेव्हा रोमी अधिकारी पिलात त्याने विचारलं, and he said, तो म्हणाला, on Sabbath day I can release one person. पिलात म्हणाला की शब्बाताच्या दिवशी मी एका गुन्हेगाराला सोडू शकतो. Whom do you want me to release? तर तुम्ही लोक मला सांगा, मी कोणाला सोडू? माझ्याकडे तो हक्क आहे. Jesus येशू or this notorious criminal Barabbas? का जो गुन्हेगार आहे फार मोठा बरब्बा, त्याला सोडू? तुम्ही सांगा, कारण माझ्याकडे तो अधिकार आहे, मी एकाला सोडू शकतो. One is the righteous man, एक नीतिमान माणूस, the other is the unrighteous man. एक अगदी अनीतिमान माणूस. Murderer, killer. म्हणजे तुम्ही नाव घ्या आणि तो ते आहे, खुनी आहे, काय काय आहे. Here is the holy man. आणि इथे हा पवित्र नीतिमान येशू. The people in unity cried out, मग एकीनं लोकांचा जमाव ओरडला, we want Barabbas to be released. आम्हाला बरब्बा पाहिजे, त्याला सोडा. तुम्हाला खुनी पाहिजे का हो? We want Barabbas to be released. सगळे म्हणाले एक साथ एकजुटीने, बरब्बाला सोडा, आम्हाला बरब्बा पाहिजे. We don't want this holy man. आणि हा पवित्र माणूस आम्हाला नको. Jesus healed the sick, raised the dead, multiplied fish and bread. आणि येशूंनी काय काय केलं होतं? आजारांना बरं केलं, मेलेल्यांना जिवंत केलं, भाकर बहुगुणित करून दिली, अंधायाला दृष्टी दिली. काय बाकी ठेवलं होतं येशूंनी? Never told a lie. कधी खोटं म्हणून बोलले नाहीत येशू. Never cheated कधी anyone. कुणाला फसवलं नाही, कुणाचं वाईट केलं नाही, सगळ्यांचं चांगलं करत फिरले Came to give life to आणि everyone. सगळ्यांना जीवनच द्यायला आले. Became the savior of the world. संपूर्ण जगाचा तारणारा झाले, मरायला आले, आपल्यासाठी मेले. काय बाकी Never ठेवलं hurt होतं? anyone. कुणाला कधी वाईट वाटेल असं केलं नाही, बोललं नाही. Yet the people said, तरीही लोक म्हणाले we want Barabbas. आम्हाला बरब्बा पाहिजे. What's happening येशू with नको. the mind of the people? काय झालंय लोकांच्या मनाला? हे काय निर्णय? Bible says the devil has blinded the minds of the people. बायबल म्हणतं ना, सैतानाने लोकांची मनं आंधळी केलेली आहेत. That they will not see the truth. की त्यांना सत्य दिसणारच नाही, ते मन आंधळ झालंय. 2 Corinthians 4:4. 2 Corinthians 4:4. And they will see आणि ते पाहतील that what they decided is going to bring calamity to themselves only. त्यांनी जो निर्णय घेतलाय त्यावरनं त्यांच्यावरच संकट येणार आहे हे त्यांना पाहायला मिळेल. त्यांनी ठरवलं ना त्यांना बरब्बाच हवा आहे, तर त्यांच्या निर्णयाने त्यांच्यावर संकट येताना त्यांना पाहायला मिळणार. They know this is right, this is wrong, but they go after wrong. त्यांना माहिती असतं हे चुकीचं आहे, हे बरोबर आहे, तरी सुद्धा ते चुकीचंच करायला जातात. They know this man is right, this man is wrong, but they will go after the wrong. हेही त्यांना माहिती असतं हा माणूस चुकीचा आहे, हा माणूस बरोबर आहे, तरी चुकीच्या माणसाच्या मागे जाणार. This is the way the world functions today. अशा पद्धतीनं अलीकडचं जग सुद्धा आता चालायला लागलंय बरं का. ह्या 21व्या शतकात पण अशाच गोष्टी आता घडायला लागल्या की मालूम है ये गलत है, फिर भी मैं गलत ही करेगा. We love criminals. आपल्याला गुन्हेगारच आवडतात जणू. काय करायचं? We love criminals. आपल्याला गुन्हेगारच आवडतात असं म्हणायला लागेल आता. We love robbers, आपल्याला चोर लुटारू आवडायला लागलेत, liars, आपल्याला खोटारडे आवडायला लागलेत, drunkards. आपल्याला दारुडे आवडायला लागलेत असं म्हणावं लागेल आता, कारण काळच असा चाललाय. Such ones are on top places. आणि अशीच माणसं आपल्याला अगदी उंच पदांवर सुद्धा राज्य करताना दिसतात, अधिकार गाजवताना दिसतात. Paul shows us the conditions of the world that we live in today. आणि पॉल आपल्याला ज्या या सध्याच्या काळात आणि जगात आपण जगतोय त्याची अवस्था दाखवून देतो. वचनात त्याने फार पूर्वी हे लिहून ठेवलंय. He says, पॉल म्हणालाय men will be lovers of themselves, माणसे स्वतःवर प्रेम करणारी होतील, lovers of money, माणसं पैशावर प्रेम करणारी होतील, boastful, आणि बढाई
मारणारी, haughty, गर्विष्ठ, blasphemers, निंदक, disobedient to parents, आई बापांना न मानणारी, unthankful, अनुपकारी, disloyal, अपवित्र having no natural affection, आणि ममताहीन, बेईमान, not open to any agreement, असमाधानी, कधीच एकमत सहमत करणार नाही, slanderers, चहाड, without self-control, इंद्रिय दमन न करणारी म्हणजे स्वतःवर नियंत्रणच नाही, fierce, निर्दय, without love of goodness. चांगल्याचा अनादर करणारी, Say verse 4, with betrayers, चौथं वचन विश्वासघातकी, headstrong हूड, people, गर्वाने फुगलेली, puffed up with pride, हूड, गर्वाने फुगलेली lovers of pleasure आणि देवावर प्रीती करण्यापेक्षा विलासाची आवड धरणारी, rather than lovers of God. देवावर प्रेम करण्यापेक्षा या सर्व सौख्यांवर आणि विलासांची आवड धरणारी होतील माणसं. हे शेवटच्या काळाचं चित्र आहे. Having an appearance of godliness, सुभक्तीचे रूप आपल्यात आहे असे दाखवतील, but proving false to its power. पण त्या सुभक्तीच्या सामर्थ्याला नाकारणारी माणसं होतील शेवटच्या काळात. And from these turn away, my dear people. आणि अशांपासून दूर राहा माझ्या प्रिय लोकांनो, That's what Paul says. असं पॉल बोललाय. आणि काय, Be far away from these. अशांपासून दूर राहा. पॉलनी कधीच सांगितलेलं आपल्याला. Last part is very important. शेवटचा भाग फार महत्वाचा आहे. From these turn away. यांच्यापासून असल्यांपासून लांबच राहा. If you come across such ones, don't sit with them. असे लोक तुम्हाला सापडले तर त्यांच्या बरोबर बसू नका, Don't eat with them. त्यांच्या बरोबर जेवू नका, Turn away. त्यांच्यापासून लांब राहा, निघून जा, Avoid such ones. त्यांची संगत सोडा, जेवढं होईल तेवढं त्यांना टाळा. They may be leaders, they may be anybody. मग असायला ते कोणी असतील, ते लीडर असतील, कोणी असतील, असू देत. It means a spiritual turn away or mental turn away. एक आध्यात्मिक किंवा मानसिक फिरणं त्याच्यात आपल्याला म्हणावं लागेल. At times even physical turn. आणि कधी कधी away. शारीरिक रीतीनं सुद्धा आपल्याला फिरून घ्यावं लागेल बरं का, की मी ते सोडलं. Not only mind change, आणि फक्त मन बदलायचं एवढंच नाही, not only mental turn away, आणि फक्त मनापासून आपण लांब राहायचं त्यांच्याकडून एवढंच नाही, physical turn away also. तर मनाने लांब राहायचं, शारीरिक रीतीनं पण त्यांच्यापासून लांबच राहायचं. If you find such people, don't be with them. अशी माणसं जर तुम्हाला सापडली तर त्यांच्याबरोबर राहू नका ना. Today people are attracted to many meetings. आज लोक अनेक पद्धतीच्या सभांकडे आकर्षित होतात. Little bit charismatic means they think everything of charismatic is of God. आणि थोडंफार कॅरिस्मॅटिक वाटलं की त्यांना असं वाटतं हे सगळंच देवाकडनं आलेलं आहे, तर आपण जाऊ शकतो, काही हरकत नाही. I know of one couple, मला एक जोडपं माहितीये, they were in our church, आपल्याच चर्चमध्ये होते, ते growing beautifully. छान वाढत होते. Suddenly, अचानक they were attracted with something else. आणि कुठल्या तरी गोष्टीकडे ते आकर्षित झाले. And that particular so-called church called them आणि ते जे कोणी होतं चर्च, त्यांनी त्यांना बोलावलं and said, आणि म्हणाले we want to make you pastors. की आम्हाला ना तुम्हाला पास्टर करायचंय. They were so happy. ते खुश झाले अगदी. They said in Vineyard Workers Church, never they made us a pastor. आणि ते म्हणाले, अरे विनयार्ड वर्कर्स चर्चमध्ये आम्ही होतो, आम्हाला तर कधी काही संधीच दिली नाही त्यांनी पास्टर वगैरे बनायची. But you gave us this advantage in one day. पण तुम्ही किती आम्हाला फायदा दिलात ना, तुम्ही एका दिवसातच आम्हाला म्हटलात की या आणि पास्टर व्हा. You alone knew our calling. आणि तुम्हाला एकट्यांनाच आमचं पाचारण कळलं हो. And then मग they started going visiting everywhere. सगळीकडे जायला लागले, भेटायला लागले सगळ्यांना. And then that so-called pastor, मग ते जे कोणी होते नावाचे पास्टर, he told the wife to minister in Goa. ते त्या जोडप्यातल्या बायकोला म्हणाले की तू गोव्यात सेवा करायची, And the husband has to serve in Pune. आणि नवऱ्याला म्हणाले की तू पुण्यात सेवा करायची. आहेत नवरा बायको बरं का, आणि बायको गोव्यात सेवा करणार, नवरा पुण्यात सेवा करणार. All her life she lived in Goa. आयुष्यभर ती गोव्यात राहिली, Separated. नवऱ्यापासून वेगळी. It's separation from God. मग आता असं विभक्त होणं देवाकडनं असतं का हो? So many misunderstandings then. इतकी गैरसमजूत व्हायला लागली मग की काय विचारू नका. Children were all never knew where to go. मुलांना कळेना आता आई बरोबर जायचं का बापा बरोबर राहायचं. But the so-called man of God said it. नाही, पण ते देवाचे सेवक आपल्याला म्हणाले ना, मग Stress, दडपण, tension, तणाव, worries. टेन्शन, काळजी. One fine day, एके सरते दिवशी they called me for prayer त्यांनी मला प्रार्थनेला बोलवलं, because the wife was dying. कारण बायको, त्या जोडप्यातली बायको
मरायला टेकली, म्हणजे काहीतरी झालं आणि अगदी बिछाण्यालाच खिळली. She was brought to Pune. मग त्यांना पुण्याला आणलं, कारण ती गोव्यात सेवा करत होती, तिथून तिला पुण्यात आणलं. मग Then started staying with the husband. आणि मग ती नवऱ्याबरोबर राहायला लागली त्या अवस्थेत. But then she died. पण मग ती मरण पावली ना, काहीतरी आजार झाला होता आणि त्यात ती गेली. Husband went to Goa to minister. मग नवरा गोव्याला सेवा करायला गेला. Son, daughter, all of them staying here alone. मुलगा मुलगी सगळे इथे राहतात एकटे. Such things are coming from God. या असल्या गोष्टी देवाकडनं येतात असं वाटतं तुम्हाला? We are living in perilous times. हा भयानक काळ आहे ज्या काळात आपण जगतोय. वाईट काळ आलाय आपल्यावर. बडे गंदे दिन आए बेटा, कुछ भी बोल. Say, from such turn away, Paul says. आणि पॉल तर आपल्याला म्हणतो अशांपासून दूर रहा. And that Greek tense is so strong that it cannot be misunderstood. आणि इतक्या प्रबळ रीतीनं त्याने आपल्याला हे व्यक्त केलेलं आहे की आपण त्याची गैरसमजूत करूनच घेऊ शकत नाही. हेलेंडी भाषेत तर फार प्रबळ रीतीनं लिहिलंय त्यांनी. Paul was urging his readers to withdraw from this kind of atmosphere immediately. पॉल त्याच्या वाचकांना सांगत होता की अशा पद्धतीचं वातावरण आणि माणसं तुम्हाला दिसली की त्यांच्यापासून लगेच लांब व्हायचं. The Holy Spirit is commanding us पवित्र आत्माच आपल्याला आज्ञा करत to आहे. mentally and spiritually turn away from such things. मानसिक रीतीनं आणि आध्यात्मिक रीतीनं अशा गोष्टींपासून लांब व्हा. There should be a life-changing power in all our lives. एक जीवन बदलणारं सामर्थ्य आपल्या सगळ्यांच्या जीवनात असायला पाहिजे बेटा. Sometimes you need to cut off some kind of relationship. आणि कधी कधी ना काही पद्धतीची नाती सुद्धा त्यात तुम्हाला तोडावी लागतील. If you are a part of some apostate group or someone who is bringing your spiritual downfall, तुम्ही जर एखाद्या अशा ग्रुपमध्ये जॉईन झालेले असाल, अशा कुठेतरी असाल की जिथे तुम्ही आता आध्यात्मिक रीतीनं खाली खालीच घसरताय, remove yourself from that company. नको असले ग्रुप आपल्याला. असल्या संगतीतनं स्वतःला बाहेर काढा. Because in these last days, कारण की या शेवटच्या दिवसांमध्ये very sad to say, even great men of God are slipping. फार दुःखाची बाब आहे. मला सांगताना पण फार वाईट वाटतं की महान महान सेवक देखील झोपून आहेत, Slipping. घसरतायत. You don't blame them entirely because the devil has come down. आणि पूर्णतः त्यांना आपण दोषही देऊ नाही शकत, कारण की सैतान पण तेवढ्या प्रमाणात खाली उतरून आता गोंधळ घालतोय. What you have never seen before, you will start seeing now. कारण जे आपण कधीच पाहिलं नाही ते आता आपण पाहायला लागलोय आणि अजून वाढत्या प्रमाणात पुढे पाहणार आहोत. That's why you need to be strong in the म्हणून Lord. तुम्ही प्रभू येशू मध्ये खंबीर राहा. Many people were walking like spiritual giants. अनेक लोक आध्यात्मिक राक्षसासारखे चालत होते एकेकाळी. Have been आध्यात्मिक converted to crawlers today. आज रांगतायत. म्हणजे असं परिवर्तन झालंय काहींचं की एकेकाळी आध्यात्मिक रीतीनं असे सॉलिड दांडगे होते, आज पडून रांगायची पाळी आली आहे त्यांच्यावर. असंही झालंय. Some of the आध्यात्मिकता वगैरे churches, गेली सगळी. some of the churches are being affected. काही चर्चेसवरती ह्याचा फार परिणाम होतोय बेटा. Some of the low-key pastors are being affected. काही जे लहान सहान पास्टर्स आहेत त्यांच्यावर पण खूप परिणाम होतोय या सगळ्या We गोष्टींचा. need to pray. आपल्याला प्रार्थना करावी लागेल. We need to pray. आपल्याला प्रार्थना करावीच लागेल. असं ढेपाळून बसून चालणार नाहीये. We don't want spiritual giants to be crawlers. आपल्याला नको असं की एकेकाळी आध्यात्मिक रीतीनं जो अगदी खंबीर आणि दांडगा होता तो आता फार सरपटतो आणि रांगतोय. आपल्याला नकोय ना तसं. And those who are managing to crawl are completely bedridden and paralyzed. आणि जे जेमतेम रांगत होते ते तर आता लखवा मारल्यासारखे बिछाण्यालाच खिळलेत. अशी अवस्था नको आहे आपल्याला. Some of our precious pastors have lost their lives. काही आपल्या मौलवान During this पास्टरांचं time. तर जीवनच गेलंय या सगळ्या महामारीमध्ये. काही पास्टर्स प्रभूकडेच निघून गेले हो. As it is, the laborers are few. एक तर कामगार कमी. And then to lose a precious laborer like a pastor is very आणि expensive. त्याच्यामध्येही एखादा मौलवान असा कामगार पास्टरांसारखा गमवणं फार वाईट ना. It's a फार loss to the body of Christ. ख्रिस्ताच्या शरीराचं नुकसान आहे बेटा हे सगळं. या महामारीत गेलेत काही पास्टर्स. Every time I hear a pastor's death during this time, my heart really pains. आणि या काळामध्ये जेव्हा केव्हा मला एखाद्या पास्टरांच्या निधनाची बातमी येते माझं हृदय दुखतं, मला वेदना होतात. Precious people are dying also. मौलवान माणसं मरतायत. Those who are supposed to be eating bread by now are still on milk. So आणि what to do? आतापर्यंत ज्या माणसांनी भाकर सेवन करायला हवी होती ती अजून पण दुधावर आहेत. असंही आहे. Spiritually,
आत्मिक रीतीनं बोलतोय मी की ज्या लोकांनी आतापर्यंत भाकर हातात घेऊन खायला हवी होती ते दुधावर आहेत, still on milk. अजूनही दुधावरच आहेत You still have to carry them. आणि अजूनही त्यांना मांडीवर उचलूनच चालावं लागतं, कुशीवर उचलून चालावं लागतं, असे पण आहेत काही. But these are not the times to carry them. पण हा काही काळ असा नाहीये की आपण लोकांना अक्षरशः कुशीवर उचलून चालायचं. Those who only take milk cannot defeat the devil. जे फक्त निर्या दुधावरच राहणार आहेत ते सैतानाला पराजय करू शकत नाहीत. मी आध्यात्मिक रीतीनं बोलतोय. Spiritual bread, आध्यात्मिक भाकर, spiritual milk. आध्यात्मिक दूध. Jesus said, येशू म्हणाले man shall not live by bread alone, मनुष्य केवळ भाकरीवर but जगणार नाही, every word that comes from the mouth of तर God. प्रत्येक शब्द जो देवाच्या मुखातनं बाहेर पडेल त्यावर माणूस जगेल असं प्रभू सांगून गेलेले आहेत. The काय bread of सांगून life. नाही गेले येशू? येशू सगळं सांगून गेले. जीवनाची भाकर. If you have bread of life, you can defeat the devil. आपल्याकडे जर जीवनाची भाकर असेल तर आपण सैतानाला पराजयी करू शकतो. But many are still on milk. पण अनेक लोक तरीही दुधावरच आहेत. बिलीवर माणसांचं बोलतोय मी, जेव्हा त्यांनी आता भाकर खायला हवी होती ऍक्च्युली. 5 years in the Lord. 5 वर्ष झाली प्रभूत आहेत, वाढ नाही अजून. They still don't carry the Bible. अजूनही बायबल हातात कधी दिसत नाही त्यांच्या. The devil sees it. सैतान बघतो ना सगळं बेटा. He will defeat you. आणि सैतान तुम्हाला पराजयी करणार आहे मग. And those who are drinking milk are now living on water. आणि जी माणसं दूध पित होती ती आता पाण्यावर जगतायत, असं झालंय. In other words, they are not even touching the milk now. म्हणजे आता ते दुधालाही हात लावत नाहीयेत. Spiritual milk. आध्यात्मिक दूध. अधोगतीच चालली हो सगळी, प्रगतीच नाही राहिली. That's not good. हे चांगलं नाही लक्षण. बिलीवर Yes. लोकांची प्रगती न बघता बिलीवर लोकांची अधोगती बघणं हे लक्षण काही चांगलं नाही याच्यासाठी. Yes, there are those people who are advancing, अर्थातच आहेत काही माणसं जी अशातही प्रगती करतायत becoming stronger in the Lord. आणि प्रभूमध्ये अशी बलवान होत आहेत की कम वॉट मे तिकडं काही घडो, मी नाही सोडत प्रभूला. Holding strong to the Lord. प्रभूलाच धरून जगणार मरणार मी, जे देव करेल ते होईल. In fact, some of them have become more stronger during these आणि virus times. आहेत असे काही बिलीवर आहेत जे या काळामध्ये अजून प्रभूत स्ट्रॉंग झालेत. But then there are some homes, पण अशी काही घरं आहेत once they used to put Christian music, now there is no song heard in their homes. की ज्या घरांमध्ये एकेकाळी ख्रिश्चन प्रभूची गाणी ऐकायला यायची, त्या घरांमध्ये प्रभूची गाणीच आता ऐकायला येत नाहीत. असंही झालंय. Some years back, some family had called me home. काही वर्षांपूर्वी ना एका परिवाराने मला घरी बोलावलं. They were not from our church. आपल्या चर्चचे नव्हते ते लोक. It was a small function. काय छोटा फंक्शन होतं त्यांचं. And they had put some songs, काही गाणी लावली त्यांनी, but it was only soothing instrumental music. पण फक्त इन्स्ट्रुमेंटल म्हणजे वाद्य वाजत होतं फक्त. How can any unbeliever hear the word of God? मग एखादा अविश्वासी किंवा कोणीच अविश्वासू माणूस त्या फंक्शन मध्ये काय देवाचं वचन ऐकणार? Even Christian instrumental music will not help the unbelievers. ख्रिश्चन इन्स्ट्रुमेंटल संगीत, ख्रिश्चन गाण्यावर वाजवलेलं ते वाद्य सुद्धा अविश्वासू माणसाला काय मदत करणार आहे? कारण त्यात बोल नाहीये, ते नुसतं वाचतंय. It's the word of God that will change people. देवाचं वचन लोकांना बदलणार आहे बेटा. या टॅक्टिस करून माणसं थोडीच प्रभूकडे येणार आहेत. They do it on the slide so that not to have any confrontations. पण ते आपलं सेफ गेम खेळतात की उगीच वादिवाद नको, ह्यांनाही खुश ठेवा त्यांनाही खुश ठेवा, आपण प्रभू ते आपल्याला माहितीये ना, दाखवायचं काय, आणि वर असंही म्हणतात. And then put instrumental music. आणि मग असं संगीत काहीतरी लावून टाकतात आणि तेही प्रभूच्या गाण्यांवरचं संगीत. आहे ना, प्रभूचंच गाणं चाललंय. हो, अहो पण त्यात बोल असते तर जरा बरं झालं असतं. Who said instrumental music saves people? कोण म्हटलं तुम्हाला प्रभूच्या गाण्यांवरचं केवळ संगीत वाजवलं तरी ते लोकांना तारतं? You put an instrumental music on Amazing Grace, still it will not save anybody. अमेझिंग ग्रेस गाणं देखील तुम्ही नुसतं संगीत म्हणून वाजवलं ना तर त्यावरती लोक तारले जाणार नाहीयेत. But if you sing Amazing Grace without instrument also, people can be saved. पण त्या वाद्यांशिवाय अमेझिंग ग्रेस तुम्ही गायलं तर त्यात लोक तारली जाऊ शकतात. मग भले ऑर्गन नाहीये, गिटार नाहीये, कोई भी नाहीये, चलताय. These are the last days surely. नक्कीच हे शेवटचे दिवस आहेत. Now तुम्ही I काही couldn't म्हणा. say anything. If they were my members, I would have told them. आता मी काही बोलू नव्हतो शकत तिथे. माझे मेंबर असते तर मी जरा बोललोही असतो, पण एक तर आपले मेंबर नाहीत तर आपण काय बोललो नाही. So these are perilous times. तर हा काळच वाईट आहे. Perilous means difficult times. म्हणजे
अवघडच काळ आहे बरं का. hard times, अवघड काळ आलेला आहे, सगळं असं dangerous times. धोकादायक काळ आलाय. It also means savage times. म्हणजे असं कधी शिकार होईल सांगता येत नाही असा काळ आलाय. Perilous in Greek. म्हणजे ग्रीक हेलेनिक I'm giving भाषेत you the meanings of it. वाईट काळ आलाय. वेगवेगळे अर्थ सांगतोय मी या काळाचे. Savage times, वाईट काळ, दुर्घटनेचा काळ, mad times, वेड्यासारखा काळ आला, crazy times. वेड्यासारखा काळ, Oh, that is the meaning of it. असा अर्थ आहे याचा. That's what Paul is saying. असं पॉल म्हणतो. Mad times will come. वेड्यासारखा काळ येणार आहे पुढे आपल्यावर. Crazy times will come. वेड्यासारखा काळ आपल्यावरती पुढे येणार आहे असं पॉल सांगून गेला. What will you do, beloved people? काय करणार आहात मग तुम्ही माझ्या प्रियानो? Paul also says, पॉल असेही म्हणतो. but evil men in 2 Timothy 3:13, 2 तिमोथी 3:13 मध्ये पॉल म्हणतो, but evil men and seducers shall wax worse and worse, deceiving and being deceived. वाईट माणसे व भोंदू हे दुसऱ्यांना फसवून आणि स्वतः फसून अधिकच वाईट होत जातील. Say, स्वतः फसतील, दुसऱ्यांनाही फसवतील आणि अजून 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 वाईट होत जातील. that means evil people will increase and flourish. याचा अर्थ वाईट माणसं शेवटच्या काळात वाढणार आहेत आणि समृद्धीकडे जाणार आहेत. The evil will go from bad to worse. आणि हे वाईट जे काही चाललंय ते अजून वाढत्या प्रमाणात होणार आहे. They shall be more clever in their evil designs. आणि त्यांच्या त्या वाईट रचनांमध्ये ते अजून हुशार होणार आहेत. They will be very, very crafty. फार फार अगदी कुयुक्त्या करायला माहीर. Even laws cannot catch them. म्हणजे कायदाही त्यांना धरू शकणार नाही असं होईल. They will find every kind of loopholes to get out of the law. म्हणजे सगळीकडनं त्यांना असं काहीतरी मिळणारच आहे की ज्यातून ते कायद्यातनं सुटणार, सगळी फसवणूक करून सुद्धा. The Bible reveals to us बायबल आपल्याला सांगतं ना that there shall be intense satanic revival because the devil will put his best possible in his work of destruction. फार गहन असं सैतानी संजीवन येणार आहे, कारण की सैतान देवाच्या कार्यामध्ये होईल तेवढी अडचण या शेवटच्या काळात घालणार. Yes, I told you so many times. मी अनेक वेळा तुम्हा लोकांना सांगितलेलं आहे, When criminals are taken by the cops to the court, गुन्हेगार एखादा जेव्हा पोलीस त्याला घेऊन जातात कोर्टात किंवा चौकीत, they flash a victory sign. अलीकडे तर सगळं सोशल मीडियावर धडाधडा व्हिडिओद्वारे येतं आणि तो गुन्हेगार पण जाताना असं विक्ट्री साईन वगैरे करून जातो And he says, I will come back. आणि म्हणतो मी परत येतोय लवकर. अरे पण तू काय केलंयस? तू गुन्हेगार आहेस. It's like a medal for them. त्यांना मात्र ते पदकच वाटतं, मेडल वाटतं की बघा मी गुन्हा करून जेलला चाललो. अहो जेलला चाललाय, महालात चाललाय का? As Christians, we cannot afford to sit down and allow the enemy to have a field day in our आता lives. ख्रिश्चन या नात्याने आपल्याला खाली बसून ढेपाळून डोक्याला हात मारून सैतानाला आणि त्या शत्रूला पूर्ण परवानगी देऊन चालणार नाहीये की ये सैताना कर, तुला काय करायचं ते मी ऑलरेडी आता हात टेकले, असं करून चालणार नाही. We cannot allow the evil to pull us down. नाही आपण या सैतानाला काय वाईट गोष्टींना आपल्याला खाली पाडू द्यायचं. We cannot allow the evil to paralyze us with fear. आणि नाही या दुष्टाईला आपण परवानगी द्यायची, आपल्या मनामध्ये भीती घालायची की नाही म्हणजे नाही, सैताना माझ्या जीवनात तुला वाटा नाही. Christians today are afraid पण आज ख्रिश्चन माणसं ऑलरेडी घाबरली आहेत, because truth is not accepted. कारण सत्य कोणी स्वीकारत नाहीये. असं झालं ऑलरेडी. It is easy to sell a lie than to give a truth away. खोटं विकणं सोपं झालंय, सत्य कोणी घेतच नाहीये. Give them free, they will not take. सत्य फुकट दिलं तरी कोणी घेईना आणि खोटेपणा विकत देतोय आपण तरी सगळे घेतायत. We must declare to all the evil forces that enough is enough. तर सगळ्या त्या वाईट सैतानी शक्त्यांना आपण सांगावं लागेल की बास म्हणजे बास. Truth will prevail. सत्य टिकणार. We will not be afraid. आम्ही नाही घाबरणार. Some of the Christians thought that evil only will flourish now काही ख्रिश्चन लोकांना असं वाटलंय की आता फक्त दुष्टाईच टिकून राहणार आहे. because we are seeing Barabbas being released. का आपण बघतोय बरब्बाला सोडलंय. But that is not true. पण हे खरं नाही. Jesus has given us victory. येशूंनी आपल्याला विजय दिलाय ना, Truth will prevail. आणि सत्य टिकून राहणार आहे. We will not tolerate the devil. आपण नाही सैतानाला सहन करून घ्यायचं. We will not allow the devil to touch our children. आपण नाही परवानगी द्यायची सैतानाला आपल्या मुलाबाळांना हात लावायची. We will not allow and tolerate the devil to touch our family. आपण नाही परवानगी द्यायची सैतानाला आपल्या परिवाराला हात लावायची. We will not tolerate and allow the devil to snatch away the promotion that belongs to us. आपण सैतानाला परवानगी द्यायची नाही, जे प्रमोशन आपल्या मालकीचं आहे सैतानाला परवानगी द्यायची नाही ते घ्यायची. The devil is only showing us, see, your Jesus is on the cross. तुमचा येशू वधस्तंभी गेला Truth is nailed on the cross. आणि सत्याला वधस्तंभी खिवून टाकलं.
and Barabbas' lie is going all आणि around. बरबाचा खोटेपणा सगळीकडे सुटलाय बघा. But But- it will not happen for long फार वेळ नाही होणार, because my Jesus rose from the dead. कारण माझे येशू मेलेल्यातनं परत जिवंत झालेले आहेत The lie will never rise. आणि खोटेपणा असावर येणार नाही. Truth will rise from the dead. सत्य जरूर मृत्यूतून परत उठेल. You put truth to death, it will rise again and again. सत्याला तुम्ही मारलं तरी सुद्धा ते सत्य परत परत पुनरुत्थित होणार Truth will prevail. आणि सत्य टिकणार. सत्य परत जिवंत होणार. Truth is powerful. सत्य सामर्थ्यवान आहे. Truth comes from God. सत्य देवाकडून येतं. God is truth. देव सत्य आहे. Jesus is truth. येशू सत्य आहे. Bible is truth. बायबल सत्य आहे. He can do things to the evil world, but he cannot do things to the righteous people of God. तो सैतान वाईट जगाशी कामं करू शकतो, पण जी देवाची नीतिमान माणसं आहेत त्यांच्यात तो खेळू नाही शकत. Because we believe in Jesus, का आपल्या येशूंवर विश्वास आहे. the resurrected Christ. पुनरुत्थित ख्रिस्तावर आपला विश्वास आहे. And I'm telling you, आणि मी सांगतो ना, prayer will break many powers of the evil. प्रार्थना अनेक सैतानी शक्त्यांना तोडून टाकेल. Every morning, first thing you have to do is pray. रोज सकाळी पहिली गोष्ट आता तर तुम्ही करायलाच हवी ती म्हणजे प्रार्थना. Every morning, pray. रोज सकाळी तुम्ही आता प्रार्थना करायलाच पाहिजे. Every morning, that is my first duty. रोज सकाळी माझं पहिलं कर्तव्य हेच असतं. Your declaration of the Bible will break many shackles and chains. तुम्ही बायबलच्या घोषणा करा, तुम्ही देवाच्या अभिवचनांच्या घोषणा करा, त्यातनं अनेक साख्या तुटतील. Every day, do it. रोज करा. See, if you see the things that are happening around you, आपल्या अवतीभोवती ज्या गोष्टी घडतायत त्या जर तुम्ही पाहिल्यात you feel as though Barabbas is let loose. तर आपल्याला पण असं जाणवतं ना की अरे बरबाला सोडलंय सध्याला And the truth is on the cross. आणि सत्य वधस्तंभी खिळलंय. असा काळ आपल्याला आत्ताही दिसतोय. But we have to tell the devil, आपण सैतानाला सांगायचं Easter has happened. की ईस्टर झालेला आहे, Easter has happened. पुनरुत्थान झालेलं आहे, Jesus is raised from the dead. येशू मृत्यूतून जिवंत झालेले आहेत And we believe in आणि आमचा Jesus, विश्वास येशूंवर आहे. who is the resurrection and the ते life. पुनरुत्थान आणि जीवन आहेत. Say, does not the Bible say, बायबल म्हणतं ना 1,000 shall fall on the right and 10,000 on the left, 1000 एका हाताला आणि 10,000 दुसऱ्या हाताला पडतील, but it shall never come close पण to us. तुझ्या जवळ ते येणार नाही. Never come close to us. आपल्या जवळ मात्र ते येणार नाही. Let evil wax stronger and stronger. बाकी दुष्टाई दर दिवसाला वाढू दे, बलवान होऊ दे, Yet that strong man has limitations. तरी सुद्धा त्या बलवानाला काही ना काही मर्यादा आहे. For when the stronger than he comes, कारण बलवानापेक्षाही अतिबलवान जेव्हा येईल he has to be shown his right place. तेव्हा त्याला त्याची योग्य जागा दाखवली जाईल. Praise God. म्हणजे येशू सैतानाला त्याची योग्य जागा दाखवतील, कारण बलवान सैतान तर अतिबलवान येशू. Amen. So right now declare it loudly and clearly. तर आता या वेळेला ना अगदी जोर जोरामध्ये देवाची वचनं तुम्ही घोषित करा Say, I receive the anointing आणि म्हणा मी अभिषेक स्वीकारते. to disgrace every satanic arrow against me and my family. माझ्या विरुद्ध आणि माझ्या परिवाराच्या विरुद्ध जो सैतानी बाण येत आहे त्याला लज्जित करायला मी घोषित करते. In the name of Jesus, येशूंच्या नावामध्ये I refuse to follow the evil world. मी नाकारते, मी वाईट जगामागे चालणार नाही. I refuse to follow the lies of the devil. सैतानाच्या खोटेपणा मागे मी चालणार नाही. I refuse to be tied down by chains in the name of Jesus. येशूंच्या नावामध्ये मी साखळ्यांमध्ये बांधलेली अडकलेली राहणार नाही. The devil of Gadara cannot throw me in chaos or chain me in the name of Jesus. घरचेकरांच्या प्रांतातला सैतान मला बांधून ठेवू शकत नाही येशूच्या नावामध्ये. Say, I'll be filled with the dunamis power of the Holy Spirit. आणि म्हणा मी पवित्र आत्म्याच्या दुनियामी सामर्थ्याने भरून जाणार आहे And no power will touch me. आणि एकही शक्ती सामर्थ्य मला दुसरं हात लावू शकणार नाही. In the name of Jesus. येशूच्या नावात I will not live in fear. मी घाबरून जगणार नाहीये. I will have victory. मला विजय मिळणार आहे. The devil is defeated. सैतान हरलाय. My Jesus is victorious. माझे येशू विजयी आहेत. खराबा शंदो Rabba shakara रबा बाबा manthala खराबा kara. सगाराबा संदरा बाबा Ira manthala kara रबा बाबा shakara. खराबा शंदराबा सोकोरोरो खराबा. No fear of virus, no fear of anything. त्या विषाणूची भीती नाही, कशाची भीती नाही. No fear. नाही भीती You वाटत will मला. not lose your job in Jesus' नाही name. तुमची नोकरी जाणार येशूच्या नावात. You will not lose your promotion in Jesus' नाही name. तुमची बढती जाणार येशूच्या नावात. All your children will be under the blood of Jesus. तुमची सगळ्यांची सगळी मुलं येशूच्या रक्ताखाली राहतील You will come out of debts. आणि तुम्ही कर्जातनं बाहेर पडाल. You will not be weak nor sick. तुम्ही in अशक्त Jesus' आणि name. आजारी येशूच्या नावात राहणार नाही. Praise the Lord. देवाला धन्यवाद.
In recession time, you should be on the top. मंदीच्या काळात तुम्ही उंच पदावर असाल. That's what Kenneth Hagin said. केनेथ हेगन असं सांगून गेले. In the time of recession, मंदीच्या काळात it was in 1943, 44, 1943-44च्या काळामध्ये when America was going through recession. अमेरिका मंदीच्या लाटेत गेली. Very bad recession. फार मंदीची लाट आली होती अमेरिकेमध्ये 1943-44ला. That time he met a businessman आणि तेव्हा ते एका व्यावसायिक माणसाला भेटले. and he was doing roaring business. उद्योगपती होता तो माणूस, त्याचा उद्योग, त्याचा व्यवसाय भरभराटीला होता. And Kenneth Hagin asked him, आणि केनेथ हेगन यांनी त्यांना विचारलं, how do you do that? असं कसं म्हणजे तुम्हाला या अशा काळात? God helps me, he says. म्हणे देव मला मदत करतो. In recession time, God's people should be thriving. मंदीच्या काळात म्हणे देवाची माणसं भरभराटीला आली पाहिजेत. How true it is. किती खरं आहे ना, कारण आपल्या बरोबर देव आहे. अरे Genesis 26. उत्पत्ती 26वा अध्याय. In the famine land, God said, Isaac, sow and you will reap. दुष्काळग्रस्त देशामध्ये देव इसाकाला म्हणाला, पेर आणि तू कापशील. 100-fold blessing. ते पण 100-पट आशीर्वाद कापशील. पेर. In good times, anybody can अहो reap. चांगल्या काळात कुणालाही भरभराट मिळते हो, त्यात वावगं काय आहे? In bad times, a child of God will reap. देवाची माणसं आणि देवाची लेकरच वाईट काळामध्ये कापणार, खाणार, समृद्ध होणार, धष्टपुष्ट राहणार, आरोग्यवान राहणार, शांतीनं राहणार. When your life becomes a live electric current, जेव्हा तुमचं जीवन स्वतःचं असं लाईव्ह इलेक्ट्रिकच्या वायर सारखं होईल ना, anyone or anybody that touches you मग जो कोणी तुम्हाला हात लावेल for evil purposes, अगदी कुठल्या वाईट हेतूनं, that power should be electrocuted in Jesus' name. ते सामर्थ्य येशूच्या नावात तुमच्यातनं जाणार. Because it is written, काल लिहिलंय, it is written, लिहिलेलं आहे, touch not my anointed ones माझ्या अभिषिक्तांना हात लावू नको, and do my prophets no harm. माझ्या संदेश त्यांना इजा करू नको. It's not only telling the evil people, but even the evil devil who has come आणि down. फक्त वाईट लोकांविषयी लिहिलेलं नाही, वाईट लोक आणि वाईट सैतान जो खाली आलाय त्याला सुद्धा ही ताकीद दिलेली आहे, माझ्या अभिषिक्तांना हात लावायचा नाही, माझ्या संदेशाला इजा करायची नाही. खबरदार फिरकलास तर. There is no name mentioned. नाव लिहिलेलं नाहीये, There is no position mentioned. पद लिहिलेलं नाही की हे वचन फक्त पास्टरांनाच लागू पडतं, का एखाद्या प्रॉफिटलाच लागू पडतं, No. का एखाद्या XYZ आण्या बन्यालाच हे No. वचन लागू पडतं. नावं लिहिलेली नाहीये. Anointed. अभिषिक्त माणसं पाहिजेत, त्यांना बस. हात नाही लावायचे. Whoever you are, you should be anointed. तुम्ही कोणी असाल, मग अभिषेक जर तुमच्यावर असेल तर तुम्हाला हात लावायला येणार नाही सैतान आणि वाईट माणसं. Every day be anointed. रोज अभिषिक्त राहा Every त्यासाठी. day be filled with the Holy रोज Spirit. पवित्र आत्म्याने भरलेलं राहा त्यासाठी. What virus, what thing, what evil will touch you? मग काय तो विषाणू आणि काय ती दुष्टाई, का कोण येऊन तुम्हाला हात लावणार So आहे? pray right now again. तर आता लगेच प्रार्थना करा. लगेच. Every strange thing प्रत्येक विचित्र गोष्ट, and every evil thing प्रत्येक वाईट गोष्ट that has tried to touch me जिने मला हात लावायचा प्रयत्न केला, or touch my life अहो, माझ्या जीवनाला हात लावायचा प्रयत्न केला, or touch my का family, माझ्या परिवाराला हात लावायचा प्रयत्न केला, diffuse in the name of Jesus. येशूच्या नावामध्ये मी ते बंद करतो सगळं. Every wind that is contrary जो प्रत्येक वारा विरुद्ध दिशेने वाहत आहे and it is blowing against my progress, आणि माझ्या बढतीच्या विरुद्ध वाहत आहे, be calmed down in Jesus' name. शांत हो त्या वाऱ्याला मी आज्ञा करतो येशूच्या नावात. Amen. आमेन. Be strong now. आता ना खंबीर रहा, You बळकट have to, राहा. you have to declare many times now. असं अनेक वेळेला तुम्ही घोषित करावं लागणार आहे. Those days of relaxing on the sofa is gone. सोफ्यावर ताणून आराम करायचे दिवस गेले बरं का आता. It's gone. आणि चर्च मध्ये येऊन झोपा काढायचे दिवस पण आता ऍक्च्युअली गेलेले आहेत. Everything is gone. ते दिवसच गेले. Traditional life is gone. गेले ते दिन गेले. ते पारंपरिक आणि त्या संस्कृतीनं रूढी प्रथांनी भरलेले दिवस पण आता गेले. And the traditionals are now going through a hard आणि time. ते पारंपरिक वाले पण आता संकटांमध्ये जात आहेत. सगळेच संकटांमध्ये Only भरडतात. those who are coming close to God आता या काळात जे प्रभूच्या जवळ येतील, and taking authority अधिकार घेतील, are thriving. ते भरभराटीला येतील. Bible says, बायबल म्हणतं, for lo, I will raise up the Chaldeans. पहा मी काल्दीच नाव वर करीन. Say, read Habakkuk 1:6-10. हबक्कूक 1:6-10 आपण वाचूया. That bitter and hasty nation which shall march through the breadth of the land to possess the dwelling places that are not theirs. They are terrible and dreadful. Their judgment and their dignity shall proceed of themselves.
Their horses also are swifter than the leopards, and are more fierce than the evening wolves. And their horsemen shall spread themselves, and their horsemen shall come from afar. They shall fly as the eagle that hasteth to eat. They shall come all for violence. Their faces shall sup up as the east wind, and they shall gather the captivity as the sand, and they shall scoff at the kings, and the princes shall be a scorn unto them, and they shall deride every stronghold, for they shall heap dust and take it. हबकुकचा पहिला अध्याय काढा आणि 6 ते 10 तुम्ही पण वाचा माझ्याबरोबर. कारण पहा, मी खासद्यांची उठावणी करीत आहे. ते उग्र व उतावळे राष्ट्र आहे. ज्या वस्ती त्यांच्या नाहीत त्यांचे वतन करून घ्यायला ते पृथ्वीच्या विस्तारावरून चाल करीत जातात. ते घोर व भयंकर आहेत. त्यांचा न्याय व त्यांचे वैभवी त्यांच्यापासूनच निघत असतात. आणि त्यांचे घोडे चित्त्यांपेक्षा जलद आहेत आणि संध्याकाळच्या लांडग्यांपेक्षा क्रूर आहेत. आणि त्यांचे घोडेस्वार दिमाखाने पुढे दौडत जातात. होय, त्यांचे घोडेस्वार दुरून येतात. जो गरुड ग्रासून टाकायला त्वरा करतो त्यांच्यासारखे ते उडतात. ते सर्व जात जुलूम करण्यासाठी येतात. त्यांच्या मुखांचा रोख थेट पुढे आहे आणि ते बंदिवानास वाळूप्रमाणे गोळा करतात. आणि ते राजास अभेतात आणि त्यांना अधिपती केवळ उपहास असे आहेत. ते प्रत्येक दुर्गाचा उपहास करतात, कारण ते धुळीचा ढीग करून तो हस्तगत करून घेतात. Yes, God will permit such ones to have their full sway in the last days. आणि परमेश्वर अशा लोकांना शेवटच्या काळामध्ये अगदी पूर्णतः त्यांना जे हवंय ते करू देणार आहे. Why? का? To see the heart of those who profess to be believers. की जे बिलीवर म्हणून घेतात स्वतःला, त्यांचं हृदय जाणून घ्यायला देव हे व्हायची परवानगी देणार आहे की मला कळू तरी दे. Yes. हे जे स्वतःला बिलीवर म्हणत आहेत त्यांचं हृदय मला तपासू दे. He allows these things to humble us, आणि या गोष्टी देव अशासाठी परवानगी देऊन होऊ देतो की आपण नम्र व्हावं. to let us know that man does not live on bread alone, की आपल्याला शेवटी कधीतरी कुठेतरी केव्हा तरी कळावं की मनुष्य केवळ भाकरीवर जगत नाही, but by every word that proceeds from the mouth of तर God. परमेश्वराच्या मुखातनं बाहेर पडणाऱ्या प्रत्येक शब्दावर मनुष्य जगतो हे कधीतरी कुठेतरी केव्हा तरी माणसाला त्याच्या आयुष्यात कळावे. When such a time comes, आणि असा काळ जेव्हा माणसावर येतो only the strong will stand. तेव्हा जे प्रभूत खंबीर बलवान आहेत तेच उभे राहून टिकणार आहेत. So be strong in the Lord तर माझं सांगणं तुम्हाला हेच आहे की प्रभू मध्ये खंबीर राहा. and in the power of his might. येशू ख्रिस्ताच्या सामर्थ्यामध्ये बलवान राहा. The devil has destined some of you to be crawlers who once walked. आणि सैतानाने तुमच्यातल्या काहींना जे तुम्ही एकेकाळी चालत होता त्यांना रांगवायला लावायची योजना सैतानाची आहे. Yes. Many of you is trying to convert you to retire or आणि expire तुमच्यातल्या or die. तुमच्यातल्या अनेक लोकांना एक तर तो निवृत्त करणार आहे देवाच्या कामांमधनं, नाही तर तुम्हाला मारणार आहे. Yes. निधन ज्याला म्हणतात मृत्यू. He wants you to die. सैतानाची इच्छा आहे एक तर तुम्ही मरावं, नाहीतर तुम्ही देवाचं काही काम करू नये. Some people are dying. काही लोक मरतायत. So if you want to stand, तर तुम्हाला जर या काळात धड धाकट उभं राहायचं असेल if you want to walk and not crawl, आणि व्यवस्थित चालायचं असेल, रांगायचं नसेल, then you need to be violent spiritually. पर्याय नाही, आध्यात्मिक रीतीनं हिंसा करावी लागेल आता. As far as God is concerned, आणि जो देवाचा प्रश्न आहे ना, no matter your age, मग तुमचं वय काही असो, काही फरक पडत नाही वयाने. as far as you are born again आणि तुमचा जर नवीन जन्म झालेला आहे and you are available for God, आणि देवासाठी जर तुम्ही उपलब्ध आणि हजर आहात, He is going to use you. देव तुम्हाला वापरेल. He is going तेवढंच to use पाहिजे. you. बाकी वयानी बियानी काही फरक पडणार नाही आता की हे तरुण आहेत आणि हे म्हातारे आहेत आणि हे मिडिल एज आहेत तर ह्यांनाच जमेल ह्यांनाच नाही, त्यांनी काही फरक पडणार नाही. God is not looking for ability. आता देव कुवत बघत नाही, He is looking for availability. आता देव उपलब्धता बघत आहे की तू उपलब्ध आहेस का, मी तुला वापरीन. नाही, माझा लंगडा घोडा आहे, मी तरी तुला वापरीन, तू ये. Yes. If you do not become violent, तुम्ही जर आता हिंसक झाला नाहीत ना आध्यात्मिक Spiritually रीतीनं, violent. आध्यात्मिक रीतीनं आता जर तुम्ही हिंसक सैताना विरुद्ध झाला नाहीत ना, the enemy can make you to retire and तर expire. शत्रू सैतान तुम्हाला आध्यात्मिक कामांमधून निवृत्त करून मृत्यू देऊ शकतो. Yes. हे लक्षात ठेवा. दिस इज अ पंच लाईन ऑफ दिस होल मेसेज. When I was working in the company many years back, अनेक वर्षांपूर्वी मी कंपनीत कामाला असताना the general manager over my department hated me without a cause. माझ्या डिपार्टमेंटवरचा जो जनरल मॅनेजर होता विनाकारण माझा तिरस्कार करायचा. मी एकेकाळी कंपनीत कामाला होतो तेव्हा. He wanted to place his own man in my position. आणि त्यांची इच्छा होती की माझ्या जागेवरती त्यांचा कोणीतरी माणूस त्यांनी आणून बसवावा. But my boss was for me. पण माझे जे बॉस होते ना ते माझ्यासाठी होते. But my boss finally had to report to the general manager. पण मग सरतेशेवटी माझ्या बॉसला पण त्या जनरल मॅनेजरला जाऊन रिपोर्टिंग करायला लागायचं ना. This general manager once said, तर हे जनरल मॅनेजर एकदा म्हणाले, I will see that you don't stay in your position for long. मी तुला सांगतो बघ
की तू नाही तुझ्या या पदावरती खूप वेळ राहणार. He was a known personality. आणि असं जाणतं व्यक्तिमत्व होतं बरं का ते. Even today he is a known personality in the music world. आज सुद्धा संगीत जगात त्यांचं व्यक्तिमत्व जाणकार व्यक्तिमत्व आहे. I didn't say आजही. a thing, मी काही बोललो नाही, but smiled at him. हसलो. But I would go home and bind the strong man पण in मात्र Jesus' मी name. घरी जाऊन प्रार्थना करून सैतानाला बांधायचो रोज. He wanted me who is standing to crawl. कारण की त्यांची इच्छा कशी झाली, जे मी म्हणतो ना की जो मी उभा आहे, जो मी चालत आहे, त्याला आता रांगायला लावायचं, And, अशी योजना झाली ना. and he wants those who crawl to be bedridden. आणि जे रांगतायत त्यांनी बिछानाच धरायचा. But I will not allow it in पण मी Jesus' नाही name. परवानगी देणार अशा गोष्टींना घडायला माझ्या जीवनात. The devil will want you to crawl. सैतानाची इच्छा होणार आहे की तुम्ही जे चालताय ते रांगावे. But I never crawled. पण मी नाही कधी असा I रांगलो. stood. मी उभा राहिलो I बाबा. walked on the promise of God. आणि मी देवाच्या अभिवचनांवरती चालत राहिलो. Evil shall not prevail in my life. नाही अरिष्ट माझ्या जीवनात टिकून राहणार. In a matter of months, काही महिन्यात he was transferred to the sister concern. त्या जनरल मॅनेजरची बदली झाली आमच्या सिस्टम कन्सर्न मध्ये. And I stayed in that same position. आणि मी माझ्या पदावर शाबूत राहिलो. म्हणजे ते गेले पण मी राहिलो. इन शॉर्ट, You have authority. तुमच्याकडे अधिकार आहे हे सांगायचं माझं तात्पर्य आहे. अधिकार घेऊन बसू नका, काहीतरी करा. I met him in his office and he said, "You are very happy now, Peter." मग त्यानंतर मी त्यांना त्यांच्या ऑफिसमध्ये एकदा भेटलो तर मला म्हणाले ते, आता तू खुश असशील ना पीटर? I said, "My God is great." म्हणलं नाही नाही, माझा देव महान आहे, तसा काही भाग नाही, पण माझा देव महान आहे. I refuse to expire. आणि मी असं ठरवलं की मी मरणार नाहीये. I refuse to crawl. मी नाकारलं, मी रांगणार नाहीये. I refuse to be bedridden. मी नाकारलं, मी बिछाना धरणार नाहीये. I refuse to give up. मी नाकारलं, मी हार नाही मानणार. In the name of Jesus. येशूंच्या नावात. You have to do that. असं तुम्ही करायला हवंय, करायलाच हवंय. What is the other option, Pastor? आणि काही पर्याय आहेत का पास्टर? No other option. ना, असते तर पूर्वीच दिले असते ना, पण नाहीयेत आणि काही पर्याय. Only this option I have. पर्याय एकच आहे. One sister came to me and said एक बहीण माझ्याकडे आली आणि म्हणाली, that she was promoted in a job over a senior. म्हणे तिच्या नोकरीत तिला बढती मिळाली. Over her senior. तिच्या सिनियर वरती तिला बढती मिळाली. And that senior hated her. आणि मग ते जे कोणी सिनियर होते, वरिष्ठ होते तिचे, ते तिचा तिरस्कार करायला लागले And- आणि हिला त्यांच्यावरती बढती मिळाली. And he came to her office one day मग एके दिवशी ते व्यक्ती तिच्या ऑफिसमध्ये आले and said, आणि म्हणाले, "Do you know the chair you sit on was meant for me? तुला माहितीये ज्या खुर्चीवर तू आता बसलीस ती माझ्यासाठी होती ऍक्च्युली. And I warn you, I will have it one day. वॉर्निंग देतो मी तुला, ही खुर्ची एके दिवशी मी घेऊन राहणार आहे. I will have it one day." एके दिवशी ही खुर्ची माझी होणार आहे, मी तुला आत्ताच वॉर्न करतो. And that fellow walked out. आणि निघून गेला तो व्यक्ती. This sister felt very dizzy. या बहिणीला कसं तरीच वाटलं, And suddenly she collapsed in the chair only. चक्कर आल्यासारखं झालं आणि मग तिथेच ती पडली Because she was afraid. आणि तिला भीती वाटायला लागली. She felt like a wall before her. आणि तिला असं वाटलं की माझ्या समोर अशी काहीतरी भिंत आहे. Next day she couldn't go to work. पुढच्या दिवशी तिला दुसऱ्या दिवशी कामाला जायला होईना. Fear gripped her. अशी भीती आली ना तिच्या हृदयामध्ये. She was admitted to the hospital. मग तिला दवाखान्यात ऍडमिट केलं. And after she was discharged, डिस्चार्ज मिळाल्यावर she felt something was pushing her not to go to work. तिला असं जाणवं होतं की मला ना काहीतरी शक्ती अशी अडवते, कामाला जाऊ देत नाही. At night something would try to strangle her. रात्रीच्या वेळेला पण कोणतरी घा दावल्यासारखं होतं. Somehow the family pushed her to work. कसं तरी करून परिवारातल्या लोकांनी तिला कामाला जायची गळ घातली की नाही नाही तू जाच One कामाला. day she went, मग एके दिवशी ती गेली. she sat on the chair, गेली ऑफिसमध्ये आपल्या त्या खुर्चीवर बसली. but she couldn't sit for long. बसायलाच होईना तिला खूप वेळ. Suddenly she would get up and go out. अचानक उभी राहायची, निघून जायची. Once the manager didn't find her on the chair. एके दिवशी तो मॅनेजर, जे कोणी मॅनेजर होते ते आले, त्यांना कळलं की अरे ही खुर्चीवर नाहीच आहे बसलेली. And he said, "I am hearing you are not sitting on that chair." मग ते मॅनेजर म्हटले, मी अलीकडे ऐकू नये की तू या खुर्चीवर बसत नाहीस. I think so we made a mistake. तर मला असं वाटतंय की आम्ही चूक Promoting केली का you. तुला हे पद देऊन, कारण तुझ्या पदाची खुर्ची आहे ही आणि तू अलीकडे बसत नाही या खुर्चीवर. See, the enemy wanted her to retire early म्हणजे शत्रूची इच्छा काय की तिने वेळे अगोदरच निवृत्त व्हायचं and expire early. आणि मरायचं सुद्धा. So she came one day to meet me. मग एके दिवशी बहीण मला भेटायला आली. I prayed for her मी तिच्यासाठी प्रार्थना केली in the name of Jesus. येशूंच्या And नावात. I said, मी म्हणालो, God has given you that हो, position, देवाने तुला ते पद दिलंय, that promotion. ते प्रमोशन, ती बढती तुला देवाने दिली आहे. How can anybody take it away? असं कसं कोणी येऊन धमकी घालून तुझ्याकडनं ते घेऊ शकणार आहे? Go back. परत जा.
I have prayed, I said, मी प्रार्थना केलेली आहे. just lay your hand on that chair तुझा हात त्या खुर्चीवर ठेव and said, Lord, you gave me this chair, it will remain with me in the name of आणि म्हण, Jesus. प्रभू येशू, तू मला ही खुर्ची दिलेली आहे आणि येशूंच्या नावामध्ये ही खुर्ची माझ्याकडेच राहणार आहे. And she did that आणि असं जाऊन तिने केलं and she could sit. आणि बसू शकली. मग She said, त्यानंतर even in the evening, I didn't feel like getting up ती from the म्हणली, chair. संध्याकाळी वेळ संपल्यानंतर सुद्धा मला त्या खुर्चीवरनं उठायची इच्छा आता होईना. And the boss was very happy with मग her. बॉस तिचा खुश झाला खूप. He said, now I'm finding you are always there on the बॉस place. म्हटलं, आता अलीकडे मी बघतोय तू खुर्चीवरती बसून असतेस बरं का. And then मग that person, तो जो कोणी व्यक्ती, he came to know, तो धमक्या घालणारा, त्याला कळलं. he left that company only. त्यांनी कंपनी सोडून दिली. Because he came to know that the manager started liking her work. कारण की त्याला कळलं की मॅनेजरला हिचं काम आवडायला लागलेलं आहे. See, you have to take that authority in Jesus' name. तसा आपण अधिकार घ्यायचा ना येशूंच्या नावामध्ये. The devil has come down सैतान खाली आलेला आहे गोंधळ with घालायला rage. आणि रागाने आलेला आहे ते पण. David said दावीद म्हणाला in Psalm 59 verse 16, स्तोत्र 59:16, but I will sing of thy power. Yes, I will sing aloud of thy mercy in the morning, for thou hast been my defense and refuge in the day of my trouble. 59:16 स्तोत्र. परंतु मी तुझ्या सामर्थ्याविषयी गाईन, होय पहाटेच मी तुझ्या प्रेमदयेविषयी मोठ्याने गाईन, Say that. कारण तू माझा उंच गड आणि माझ्या संकटाच्या दिवशी माझा आश्रय झालेला आहे. Each generation has had a measure of difficult and savage times. प्रत्येक पिढीला ना आपापले असे संकटांनी भरलेले दिवस येऊन गेलेले. प्रत्येक पिढीत Right from the time of Adam, they had a portion of difficult times. अगदी आदामाच्या काळापासून आजपर्यंत प्रत्येक पिढीला असा संकटाचा काळ तर येऊनच गेला. Like Cain killed his brother. जसं कायनाने आपल्या सख्या भावालाच It was मारलं. a savage time. आणि तो काळ असाच झाला. म्हणजे Difficult times during अवघड Noah. काळ झाला. नोहाच्या काळात पण अडचणीचा काळ आला, But God saved him. पण देवाने त्याला तारलं. Abraham had tough times. अब्राहमाला पण अवघड काळ आला, God saved him. देवाने मात्र त्याला वाचवलं. Joseph had tough times. योसेफालाही अवघड काळ आला, But देवाने God त्यालाही saved him. वाचवलं. Moses had tough times. मोशेच्या जीवनात अवघड काळ God आला, saved him. देवाने त्याला वाचवलं. David had tough दाविदाच्या times. जीवनात असा काळ आला, देवाने त्याला वाचवलं. God saved him. म्हणजे प्रत्येक पिढीत हा काळ आलेला आहे. Say, Ruth had tough times. रूथच्या जीवनात पण तिला अवघड काळ आला, God saved देवाने her. तिला वाचवलं. We are also living in more tougher times. तसं आपण आत्ताला अजून अवघड काळात जगतोय आणि देव God will save आपल्यालाही us. देव आपल्यालाही घर बसल्या म्हणा वाचवेल. That's why David said, म्हणून दावीद बोलला Psalm 77 verse 2. स्तोत्र 77:2. Give me another 5 minutes. I'll 5 finish. मिनिटं मग झालं. In the day of my trouble, I sought the Lord. In the night, my hand was stretched out without weariness. My soul refused to be comforted. स्तोत्र 77:2. माझ्या संकटाच्या दिवशी मी प्रभूला शोधले, रात्री माझा हात पसरलेला राहिला आणि तो ढिला पडला नाही. माझ्या जीवाने सांत्वन पावण्याचे नाकारले. So don't give up in Jesus' name. तर हार मानू नका येशूंच्या नावात. James says याकोब म्हणतो, in James 5:13, याकोबाचे पत्र 5वा अध्याय 13व वचन, is anyone among you suffering? तुमच्यामध्ये कुणाला काही त्रास होत आहे का? He must sleep. त्याने झोपायचं. No. असं नाही लिहिलेलं. He must pray. झोपायचं नाही, त्यांनी प्रार्थना करायची असं लिहिलंय. उघडा याकोब 5:13, काढा वाचा, काय लिहिलंय? Is anyone among you suffering? तुमच्यामध्ये कुणाला त्रास होतोय का हो? Give up. तेव्हा हार मारायची No. नाही. नाही असं नाही He लिहिलेलं. must pray. त्याने प्रार्थना करायची असं लिहिलंय. Is anyone cheerful? तुमच्यामध्ये कोणी आनंदी आहे का हो? Then he should sing. मग त्याने गायचं. How it is you are cheerful, you say you don't sing? कसं असं तुम्ही आनंदी आहात आणि तुम्ही म्हणायचं की नाही मी गायचं नाहीये आनंदी असताना? When you are happy, you should sing. आनंदी असल्यावरती गायचंच ना. Some people are happy, but they don't show it. काही लोक आनंदी असतात, जाम दाखवत नाहीत, मात्र आनंदी आहेत. हे दिसू दे की, पण त्यात काय हरकत आहे? बजेट आहे का? David said दावीद म्हणतो in Psalm 71 verse 20, स्तोत्र 71 त्यातलं 20. 20व वचन, You who have shown me many troubles and distresses will revive me again and will bring me up again from the depths of the earth. स्तोत्र 71:20 मध्ये दावीद म्हणतो, ज्या तू मोठे भारी कष्ट मला दाखवले तो तू मला पुन्हा जिवंत करशील आणि भूमीच्या खोल स्थळातून तू मला फिरून वर आणशील. In Nahum 1:7, नहूम 1:7, the Lord is good, a stronghold in the day of trouble, परमेश्वर चांगला आहे आणि संकट समयी आपला खंबीर बुरुज आहे. and he knows those who take refuge in him. यहोवा उत्तम आहे, तो संकटाच्या समयी गड आहे आणि जे त्याच्यातही आश्रय घेतात त्यांना यहोवा
ओळखतो. Now, there are many people who have been retired by the power of darkness. आता अनेक माणसं अशी पण आहेत की जी अंधकाराच्या शक्तीमुळे निवृत्त झाली. Let me tell you, सांगतो मी तुम्हाला, the devil does not recognize gentleness. सैतानाला असा सौम्यपणा वगैरे ओळखत नाही. सैतानाला ही भाषा कळतच नाही. He does not respect only gentleness. कारण की सैतान सौम्यतेला वगैरे आदरच देत नाही. You must refuse to make your life a playground for the devil to तुम्ही play. ना नाकारायचं की नाही, मी सैतानाला माझ्या जीवनाला असं एक खेळायची जागा आणि खेळायचं मैदान म्हणून देणार नाहीये. Amen. One young girl who was faithful to church एक तरुण मुलगी होती, चर्चची फार विश्वासू. suddenly found some interesting friends अकस्मात तिला काही असे इंटरेस्टिंग मित्रमैत्रिणी मिळाले. and she started moving with them. त्यांच्याबरोबर ती उठा बसायला लागली. The mother warned her not to move with those girlfriends, आईनं अर्थातच वॉर्निंग दिली होती तिला की ह्या मैत्रिणींबरोबर तू उठू बसू नको बरं का. but she didn't listen. पण तिने काय ऐकलं नाही. She said, I want to make a career ती म्हणली नाही नाही, मला माझं करिअर करायचं आहे and they have good scope. आणि चांगला स्कोप आहे त्यांच्याबरोबर They are guiding me in the right direction आणि त्या मुली मला योग्य दिशेमध्ये मार्गदर्शन करतायत because they are rich कारण त्या girls श्रीमंत मुली आहेत and they are well advanced in many things. आणि अनेक गोष्टींमध्ये त्या फार प्रगतशील आहेत. But soon she started attending parties मग खूपच लवकर असं झालं की ती पार्ट्यांना वगैरे जायला लागली. and drinks मग पार्ट्या म्हटलं की त्यात दारू पिणं आलं. and started drinking and singing in pubs. मग दारूही प्यायला लागली, गायला लागली पब मध्ये. One day एके दिवशी she noticed that the fellow who became her quick friend, तिच्या लक्षात आलं की एक कोणीतरी होता की जो तिचा पटकन मित्र झालेला, he started blackmailing her त्यानं तिला ब्लॅकमेल करायला सुरुवात केली. and she remembered her mother's warnings. आणि मग तिला तिच्या आईची ती वॉर्निंग आठवायला लागली की मला आई म्हटली होती. She went home and cried मग ती घरी गेली, रडली, and she attended the church. चर्चला आली God in his mercy delivered her from the clutches of that evil man. आणि देवाने देवाच्या दयेत तिला त्या सगळ्या वाईट पंजातनं बाहेर काढलं. She was really, you can call it lucky that she knew the right place to come. आणि खरोखर मुलगी लकीच म्हणायची की तिला योग्य जागा कळली की आपण कुठे जायला हवंय. She would have died had she continued with them or given up for good. नाही तर मेली असती. जर त्या संगतीमध्येच राहिली असती तर पोरगी मेली असती. We have to be very careful. आपण फार सांभाळून राहायला पाहिजे. Devil wants you to retire. सैतानाची तर इच्छाच आहे की आपण निवृत्त व्हायचं. Devil wants you to die. कशातनं? देवाच्या कामांमधनं निवृत्त व्हायचं आणि मरायचं, हीच सैतानाची इच्छा आहे. Two sisters noticed that many in their family were suffering with strange sicknesses. दोन बहिणींच्या असं लक्षात आलं की त्यांच्या परिवारातल्या अनेकांना विचित्र आजार होतो आणि मरतायत. And the doctors couldn't help them. आणि डॉक्टर काही करू शकत नाहीयेत. They would behave very weirdly. आणि विचित्र वागणूक असायची. And these two sisters were born again. या दोन बहिणी मात्र त्या परिवारातल्या बिलीवर होत्या. And they ran to a man of God to find out what was happening. त्यांचा नवीन जन्म झालेला होता. तर त्या दोघी एका देवाच्या सेवकाकडे धावत गेल्या विचारायला की हे एक्झॅक्टली काय चाललंय जरा सांगा. The man of God prayed देवाच्या सेवकाने प्रार्थना केली. and he saw a revelation तर त्या देवाच्या सेवकाला काहीतरी प्रगटीकरण दिसलं that somebody had buried in a coconut with a lime and a rag doll in their compound. की त्यांच्या कंपाऊंड मध्ये अंगणामध्ये कोणीतरी नारळ आणि भावली वगैरे काहीतरी पुरून ठेवलंय. And that was the reason many were behaving weirdly in that family. आणि म्हणून त्यांच्या परिवारात बरीच माणसं अशी वेड्यासारखी वागतायत. And he said, आणि ते म्हणाले the evil powers would soon take others also in its fold. ही सैतानी शक्ती तुमच्या घरातल्या इतर लोकांना पण लवकरच त्याच्या तावडीत घेणार आहे. And so they asked what to do. मग त्यांनी विचारलं आता ह्याचा काहीतरी उपाय पण सांगा. The man of God then asked the Lord what should be done to such a situation. मग देवाच्या सेवकाने देवाला प्रार्थना करून विचारलं की देवापा या परिस्थितीत करायचं काय. The Lord said, प्रभू बोलला, just pray that the fetish things planted will lose its effect. फक्त प्रार्थना कर की त्या ज्या काही अशा वाईट आणि दुष्ट गोष्टी त्यांनी पुरल्या वगैरे केलेल्या जे काय आहे ते त्या सगळ्याची शक्ती निघून जावी. The other members of the family were not born again. परिवारातल्या इतर लोकांचं मात्र तारण झालेलं नव्हतं. या दोघीच प्रभूकडे आल्या होत्या. They went to a tantric and he told them आणि बाकीचे मग तांत्रिक बाबांकडे वगैरे गेले. ते म्हणाले that since they didn't give proper food to the people around when their grandfather died, त्यांचे आजोबा वारल्यानंतर अवतीभोवतीच्या माणसांना त्यांनी यथायोग्य रीतीनं भोजन न दिल्यामुळे
So his soul was restless, and that was causing the problems. आजोबांचा जीव फार अशांत आहे आणि त्यामुळे घरात हा त्रास आहे म्हणे. So they started arranging for a lavish food for many people around. मग त्यांनी काय केलं, अवतीभोवतीच्या अनेक माणसांसाठी थाटामाटाचं भोजन केलं. So as they were running around looking for money for the program, मग ते इकडे तिकडे पैशासाठी पण धावत होते की आता हा कार्यक्रम आपल्याला करायचा आहे तर पैसा लागणार आहे. it required a lot of money. पैसे तर लागणारच ना, थाटामाटाचं चांगलं भोजन करून अवतीभोवतीच्या काही लोकांना खायला घालायला पैसा तर लागतोच. Those two sisters, मग या दोन बहिणी they started praying, प्रार्थना करायला लागल्या. and the pastor also was praying, ते पास्टर जे कोणी सेवक तेही प्रार्थना करायला लागले. and they saw in the vision that that power under the earth had become ash. त्यांना दृष्टांत दिसला की ते जे काही पुरलेलं वगैरे होतं त्याची शक्ती जाऊन ते सगळं राग झालंय And all the problems stopped. आणि समस्या सगळ्या थांबल्यात. Everyone came back to their senses, सगळे जे वेड्यासारखे वागत होते म्हणजे असे बेशुद्ध होते ते शुद्धीत आलेत and they all became normal. आणि सगळे नॉर्मलला आलेत. See, if those two sisters did not take that action, मग त्या दोन बहिणींनी जर ही कृती केली नसती they would have ended strengthening the devil's program. तर मग सैतानाचे सगळे कार्यक्रम तिथे यशस्वी झाले असते ना. See, they didn't have to give any food to anybody कुणालाच काही त्यांना अन्न वगैरे किंवा भोजन वगैरे द्यायची वेळ आलीच नाही. because कारण God solved it. देवानी प्रश्न सोडवला. That's why you need to be strong in the Lord. म्हणून प्रभूमध्ये खंबीर राहा, प्रभूमध्ये स्ट्रॉंग राहा. जे मी म्हणतो ते उगीच नाही ह्याच्यासाठी म्हणतो. Last scripture verse, शेवटचं शास्त्रवचन देतो. Luke 21:36. लूक 21:36. But stay awake at all times, praying that you may have strength to escape all these things that are going to take place and to stand before the Son of Man. लूकचा 21वा अध्याय 36वा वचन. यास्तव तुम्ही या सर्व होणाऱ्या गोष्टी चुकवायला व मनुष्याच्या पुत्रासमोर उभे राहायला सबळ असावे म्हणून सर्व प्रसंगी प्रार्थना करीत जागे राहा. Yes, pray. प्रार्थना करा. Then you will escape all these things that are coming on this earth. म्हणजे काय होईल, पृथ्वीवरती या ज्या सगळ्या गोष्टी आता यायला लागलेल्या आहेत त्यातनं आपल्याला सुटका मिळेल. Now, will you promise me today एक वचन मला तुम्ही लोक आज द्याल का? that you will pray every day? रोज प्रार्थना करीन असं वचन आज तुम्ही लोक मला How many देणार are का? promising me? Put your hands किती up. लोक मला वचन देत आहेत? हात वर करा. I'm not saying 4 hours. 4 तास प्रार्थनेला बसायला वगैरे मी सांगत नाही. Start even with 5 minutes. 5 मिनिटाची प्रार्थना ही सुरुवातीला चालेल. I think so many can do that. अनेक माणसं 5 मिनिटाची प्रार्थना तर रोज करू शकतात बरं का. I'm not saying 5 means only 5. आणि आता मी 5 मिनिटं म्हणजे 5च मिनिटं असंही काही म्हणत नाही. Start with 5. 5 मिनिटांनी सुरुवात करा. 5ची 10-15 मिनिटं झाली तरी चालतात. Amen. And see that evil will not touch you. आणि मग तुमच्या लक्षात येईल की अरिष्ट दुष्टाई माझ्या अवतीभोवती येत नाही मला हात लावायला. I know in the beginning when I started, then people got little scared. सुरुवातीला जेव्हा मी प्रारंभ केला लोक थोडे घाबरले The beginning of my message. माझ्या उपदेशाच्या सुरुवातीला. But I have to bring you to that level. मला माहिती माझ्या उपदेशाच्या सुरुवातीला काही लोक घाबरलेले होते पण मग होता होता मला या स्तरापर्यंत तुम्हाला आणायचं होतं. You have to always awaken your conscience. कसं असतं स्वतःच्या सद्विवेक भावाला पण जरा गदागदा हलवूनच जागं करावं लागतं की हे माझ्या जीवा प्रभूमध्ये धडधाकड राहा. Sometimes, before tying a bandage, you have to clean the wounds. आणि कधी कधी पट्ट्या बांधायच्या अगोदर जखमांना स्वच्छ करायला लागतं ना, थोडं Amen. डेटॉल वगैरे टाकून करतात ना साफसफाई. So don't worry. तर काळजी नका करू, टेन्शन Be काही नाही. strong in the Lord प्रभूत खंबीर राहा बास. and in the power of His might, प्रभू ख्रिस्त येशू ख्रिस्ताच्या सामर्थ्यामध्ये बलवान राहा and we will sail through. आणि आपण ह्या काळातनं पार जाऊ छान मस्त God will show us व्यवस्थित. good times. आणि Again, देव आपल्याला चांगला काळ पुढे दाखवेल. let's all stand up. उभे राहता सर्वांनी. Every day read the Bible. रोज बायबल वाचा नित्य नियमाने. Every day pray. नित्य नियमाने रोज प्रार्थना करा. Sing gospel songs. प्रभू येशू ख्रिस्ताची गाणी गा. That's all. बास. आणि काहीच करायचं नाही ऍक्च्युली. Love the Lord. प्रभूवर प्रेम करा. I mean, it's not very hard. अवघड नाही काही. Amen. अवघड नाहीच आहे. Let us all focus our eyes on. चला डोळे बंद करा. सगळ्यांनी मिळून प्रभूकडे आपण बघू यावेला. Loving Heavenly Father, माझ्या प्रेमळ स्वर्गीय I बापा, thank you and praise you for the people who have joined us this time. आभार मानून तुझी मी स्तुती करतो आत्या वेळेला जी सगळी माणसं मला बघतायत आणि ऐकतायत त्यांच्यासाठी.
Lord, I shared this to them because you put it in my heart. प्रभू हे सगळं आज या लोकांना मी सांगितलं कारण माझ्या हृदयामध्ये तूच हे घातलंस. And they have promised me that they are going to pray every आणि day and त्यांनी seek मला your वचन face. मला वचन दिलंय की दररोज ते प्रार्थना करणार आहेत And they will read the Bible every day. आणि दररोज ते बायबल वाचणार आहेत. Now, Lord, take care of my people. आता प्रभू माझ्या लोकांना तू सांभाळ, Support them. त्यांना आधार दे, Deliver them. त्यांना सुटका दे Let not the evil have victory over their lives. आणि सैतानाला त्यांच्या जीवनांवरती विजय घेऊ देऊ नकोस. Barabbas cannot touch us. बरब्बा आम्हाला हात लावू शकत नाही. Barabbas may be roaming free, बरब्बा जरी मोकाट सुटलेला असला but not for long. तरी फार वेळ नाही. Because Barabbas is gone, Jesus is still कारण there. बरब्बा तर गेला पण येशू अजूनही जिवंत आहेत. Lies will go, truth will prevail. खोटेपणा निघून जाईल पण सत्य टिकून राहणार आहे. You are our truth, Lord. तू आमचं सत्य आहेस प्रभू. We trust in you. आमचा तुझ्यावर विश्वास आहे प्रभू. Help my people. माझ्या लोकांना मदत कर, Strengthen my people. माझ्या लोकांना शक्ती दे, Bless my people. माझ्या लोकांना आशीर्वाद दे, Heal my माझ्या people. लोकांना आरोग्य दे, Promote my माझ्या people. लोकांना बढती दे, Make their future, Lord. त्यांचं भवितव्य बनव. I place all my children into your hands. माझी सर्व लहान लेकरं तुझ्या हातात सोपवतो मी. And Father, as they focus on their career, आणि प्रभू जसं त्यांच्या करिअर कडे ते लक्ष देत आहेत, you be their strength. तू त्यांची ताकद बन You be their deliverer. आणि तू त्यांचा मुक्तीदाता बन. You be their God. तूच त्यांचा देव राहा. Thank you, Father. धन्यवाद देव. Thank you, Master. धन्यवाद. In Jesus' name I pray. येशूंच्या नावात मी मागतो. Amen and amen, amen. amen. Praise God. God देवाला bless you धन्यवाद. all. देवा तुम्हाला सगळ्यांना आशीर्वादित करो.